भाजपने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस भवनकडे मोर्चा काढलेला. नाही बघा, मी स्वतः एका चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. युवा मोर्चाच्या माध्यमातून काम करत असताना मी अनेक आंदोलनं केली, अनेक वेळा रस्त्यावरती आम्ही उतरलो, पोलिसांच्या काठ्याही खाल्लेला कार्यकर्ता आहे मी. त्यामुळे 2 दिवसापूर्वी माझ्या कार्यालयावरती काँग्रेसने जो काही मोर्चा आणला होता, जे काही आंदोलन केलं होतं, एक लोकशाहीचा भाग होता. लोकशाहीमध्ये संविधानानं दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ते आंदोलन केल्यानंतर मी संसदेचं अधिवेशन चालू आहे, दिल्लीला होतो, त्यानंतर सुद्धा मी सिंगल कुठलाही एक फोन सुद्धा ना डेक्कन पोलीस स्टेशनला केला, ना पोलीस आयुक्तांना केला, कारण हा एक लोकशाहीचा भाग आहे म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. त्याच पद्धतीनं मला असं वाटतं की जे आता गेले काही दिवस जंतर मंतरवरती जे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू आहे, त्याबद्दलही माझं मत स्पष्ट आहे की हा सुद्धा या देशातील प्रत्येक व्यक्तीला संविधानानं दिलेला अधिकार आहे. संविधानामुळे आपले हक्क, आपला न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन हा त्यातलाच एक भाग आहे. फक्त जी घटना झाली ज्याच्यामुळे हे आंदोलन होतंय, नीटचे पेपर लीक झाला आणि लाखो विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं, ही दुर्दैवी घटना आहे. परंतु तातडीनं त्याच्यामध्ये लगेचच सरकारनं हस्तक्षेप केला. ताबडतोब त्याच्या संदर्भात अनेक राज्यांमध्ये छापे मारण्यात आले आणि 13 माणसं याच्यामध्ये जे दोषी आढळले त्यांना अटक केली. आज ते जेलमध्ये. देशातली आपल्या सर्वोच्च यंत्रणा, जी तपास यंत्रणा आहे, सीबीआयच्या माध्यमातून सुद्धा त्याची चौकशी सुरू झाली. कुठल्याही प्रकारे कुठल्याही दोषीला सोडलं जाणार नाही हे माननीय प्रधानमंत्र्यांनी वारंवार सांगितलं. आजही माननीय प्रधानमंत्री असं म्हणतात की देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आणि भविष्य हे आमच्यासाठी, सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. आणि म्हणून या सगळ्या झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रधानमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की देशाच्या युवकांच्या भविष्यापेक्षा आमच्या दृष्टीनं काही महत्त्वाचं नाही. दोषींवरती जलद आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. आणि या संदर्भात माननीय प्रधानमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की हा सगळा तपास फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मार्फत केला जाईल आणि त्याची स्थापना त्वरित केली जाईल. बघा, त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला पेपर लीक झाला त्यानंतर ताबडतोब सरकारने या सगळ्या ऍक्शन घेतल्या. आणि बघा, नीटची परीक्षा देशभरात घ्यायची, जवळजवळ 24-25 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. 6 महिने याची तयारी चालते. पण जसा पेपर लीक झाल्यानंतर ताबडतोब ती परीक्षा रद्द करण्यात आली आणि पुढच्या केवळ 37 दिवसाच्या तयारीवरती पुन्हा नीटची परीक्षा झाली आणि त्याचा निकाल हा विक्रमी वेळेमध्ये, म्हणजे केवळ 25 दिवसामध्ये त्याचा निकाल लागला. आज लाखो विद्यार्थी जे पास झालेत त्यांचे प्रवेश सुरू झालेत. त्यामुळे एकतर हे झाल्यानंतर जे झालं ते चुकीचं झालं, त्याच्यावरती कारवाई करण्यात आली, त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले, 13 लोक जेलमध्ये टाकण्यात आली, SITच्या मार्फत, सीबीआयच्या SITच्या मार्फत चौकशी सुरू झाली. आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेमुळे, ह्या झालेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ताबडतोब परीक्षा झाली, कमी वेळेमध्ये त्याचा निकाल लागला, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुद्धा झाले. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे की कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं देशामध्ये नुकसान होणार नाही म्हणून ती काळजी घेतली गेली. आज विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या मागे खरं तर अनेक राजकीय पक्ष याच्यामध्ये घुसलेत. आप असेल, काँग्रेस असेल, आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे उभे राहून विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम ही मंडळी करतायत.
आपण बघितलं असेल, आप काँग्रेसवरती आरोप करते, काँग्रेस आपवरती आरोप करते. याचा अर्थ हे स्पष्ट आहे की यांना विद्यार्थ्यांच्या हिताचं काही देणं घेणं नाही. आणि देशात कधी नाही घडलं अशी घटना एक जबाबदार राजकीय नेता म्हणून, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून आपल्या जबाबदारीचं कुठलंही भान न ठेवता राहुल गांधी यांनी देशाची पहिली घटना झाली की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं, तिथे बसले. मला असं वाटतं की नेमकी ही नैतिकता तुम्हाला कुठून आली? आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा 2014 ते 2004 ते 14 या 10 वर्षाच्या काळातली मी काही उदाहरणं फक्त सांगेन की लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान त्या काळातही या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झालं. 2011ला इंजिनिअरिंगचा पेपर लीक झाला आणि देशातील 12 लाख विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान भोगावं लागलं. 2012ला पीजी मेडिकलच्या जे पेपर्स होते पीजी मेडिकलचे ते लीक झाले आणि ही देशातील सर्वोच्च वैद्यकीय जागा ज्याला म्हणतो त्या काळात सुद्धा काँग्रेसचं सरकार होतं. 2013ला PMT आणि जी सरकारी भरती होती त्यात जवळजवळ त्याचे पेपर, ती भरती जी त्याच्यामधला घोटाळा झाला, व्यापक घोटाळा आपण म्हणतो, त्याच्यात देशातील 32 लाख विद्यार्थी आणि युवकांचं नुकसान झालं. 2013ला केंद्रीय नोकर भरती त्याच्यामध्ये सुद्धा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये केंद्र सरकारची वर्ग अ आणि ब पदे ही संदर्भात त्याच्यातही लाखो त्या ठिकाणी युवकांचं नुकसान झालं. 2014ला 10वी आणि 12वीच्या CBSE बोर्डाचे पेपर लीक झाले, हजारो शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. महाराष्ट्रात SEC 12वीच्या बोर्डाचे 2013ला पेपर लीक झाले, त्याच्यातही हजारो मुलांचं नुकसान झालं. या सगळ्या कालावधीत काँग्रेस सत्तेत होती, गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं. मग ही आजही बघा, केरळ असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडल्या. पण या सगळ्या घटनांच्या नंतर कुठली कारवाई झाली नाही, कोणाला शिक्षा झाली नाही. आणि तेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन बसतात आणि आंदोलन करतात. मला असं वाटतं यांना कुठलाही हा नैतिक अधिकार नाही. तुम्ही विद्यार्थ्यांचं आजपर्यंत फक्त नुकसानच केलं, परंतु हे सरकार अत्यंत पारदर्शीपणे काम करतंय. आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री JP नड्डाजी हे विद्यार्थ्यांशी, जे जंतर मंतरवरती आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद करतायत. त्यांच्या संवादातून निश्चितपणे चांगला मार्ग निघेल. JP नड्डाजींनी हेही सांगितलं की विरोधकांनी राजकारण न करता संसदेमध्ये चर्चा करण्यासाठी त्यांनी आव्हान केलं, पण संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काँग्रेस आणि विरोधी पक्ष चालू देत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये निश्चितपणे मिळतील. पण ही मंडळी संसदेचं अधिवेशन चालू देणार नाहीत. देशातील जनतेच्या समोर सत्य आणून देण्याचं हे टाळतायत आणि म्हणून एका बाजूला संसदेचं कामकाज बंद पाडायचं, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने नैतिक अधिकार नसताना आंदोलनं करायची आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचं. अशा प्रकारे मला असं वाटतं हे एकूण संपूर्ण देशवासी बघतायत आणि म्हणून मला असं वाटतं की आज प्रधानमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की काही झालं तरी ह्याची कडक कारवाई होणार आहे. कठोर जी काही अजून शिक्षा ज्याच्यामध्ये अजून दोषी असतील त्यातलं कुणालाही सोडलं जाणार नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य, या देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य हीच आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापना होईल, दोषींना शिक्षा होईल आणि मी सांगितलं तसं परीक्षा पुन्हा झाली, कमी वेळेमध्ये झाली, कमी वेळेमध्ये निकाल लागला, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू आहेत. पण ही जी काय त्रुटी, हा काय दोष या सिस्टीम मधला आहे तो कायमस्वरूपी हा संपणार, त्यासाठी सुद्धा सरकार कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितपणे सरकार निर्णय घेते. अण्णा आंदोलन तुम्ही आता म्हणालात की जे आंदोलन करतात त्या विद्यार्थ्यांचा तो नैतिक अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलाय. हा समजूतदारपणा जो मुरली अण्णांनी दाखवला, तो समजूतदारपणा कदाचित दिल्ली पोलिसांनी त्या दिवशी दाखवला असता तर सरकारवर ही वेळ आली नसती. अक्षरशः मुलींना मारहाण झाले. हा समजूतदारपणा दिल्ली पोलिसांनी दाखवावा. केंद्रात आहात तुम्ही, तुमच्या अंडर हे सगळं येतं. तुम्ही दिल्ली पोलिसांशी काही संपर्क साधणार आहात मंत्रिमंडळात? सरकार पातळीवरती निश्चितपणे या संपूर्ण विषयाचे फुटेजेस असतील, झालेल्या प्रकाराची माहिती सरकार संकलित नक्की करतंय. मी तेच म्हणालो की त्या दिवशीचा झालेला जो प्रकार आहे निश्चितच
त्याच्यामध्ये सुद्धा जे काही चुकीचं झालं असेल ते सत्य जे आहे ते समोर येईल, सगळ्या प्रश्नांची उत्तर नक्की मिळतील. पण संसदेचं अधिवेशन चालू आहे आणि संसदेमध्ये जर चर्चाच झाली नाही, संसदेमध्ये याच्यावरती जर बोलणंच होत नसेल तर ते प्रश्न जे काय आहे त्याची उत्तर मिळणं अवघड होईल, सत्य समोर येण्यास अडचण होईल. म्हणून मला असं वाटतं की माननीय नड्डाजी असतील, माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं की संसदेचं अधिवेशन चालू द्यावं. दोन्ही सभागृहामध्ये चर्चेची तयारी आम्ही दाखवली आहे सरकारनं. त्यामुळे जे काही तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही या संसदेच्या अधिवेशनात ते मांडा, त्याची उत्तर देण्यासाठी सरकार बांधील आहे, कटिबद्ध आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्या प्रश्नांची उत्तर देते. संसदेत आलेले नाहीये, मोदी संसदेत येत नाही असं नाही, मला असं वाटतं मी स्वतः पहिल्या दिवशी तिथे होतो, स्वतः मोदीजी हाऊसमध्ये होते, मी स्वतः बसलेलो होतो, त्या हाऊसमध्येच होते. तुम्ही चर्चेला फक्त हो म्हणा, संसदेचं दोन्ही सभागृह चालू द्या, मग आहे ना सगळं तुम्हाला. त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं की ते ओम बिर्लांकडे गेले होते, त्यांनी या विषयावर चर्चा करू असं सांगितलं. ओम बिर्ला म्हणाले की सरकारला विचारून सांगतो, सरकार चर्चा करू देत नाहीत असं दोन्ही. बघा, वरिष्ठ मंत्री आमचे JP नड्डाजी यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की आम्ही चर्चेला तयार आहोत, आम्ही सगळी उत्तर द्यायला तयार आहोत, याच्यातलं वास्तव काय सत्य काय ते समोर येईल. पण ती विरोधकांना ते नको आहे, त्याचं त्यांना राजकारण करायचंय. विद्यार्थ्यांचं हित यांना काही देणं घेणं नाही त्याच्याशी, त्यांना फक्त राजकारण करून याच्यामध्ये आपला स्वार्थ साधायचा आहे. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, भारताचं आमचं म्हणजे देशाचं सरकार असेल, हे विद्यार्थ्याच्या भविष्याची निश्चितपणे कुठल्याही प्रकारचं चुकीचं होऊ देणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही नक्की. मुद्दा असा आहे, तुम्ही सांगितले की काँग्रेस काळात अनेक घोटाळे झाले, मान्य आहे, पण काँग्रेस काळात मंत्र्यांचे राजीनामेही घेतले जात होते. पण तुमच्या काळात एवढे घोटाळे एवढे आरोप झाले पण एकाही मंत्र्याचा राजीनामा तेच सांगतो, तुमची भूमिका मला कळलं मला ते. मी तेच आपल्याला सांगतो की शेवटी या सगळ्या विषयावरती चर्चा होणं महत्वाची आहे. देशातील जनतेसमोर सत्य पुढे समोर येणं महत्वाचं आहे. आणि म्हणून हे कधी होईल, ज्या वेळेला सभागृहामध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा होईल, त्यावेळेला तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, सरकार त्याचं उत्तर दिलं आणि शेवटी ज्याच्यात जो दोषी असेल, प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय ना की जे काय करायचं ते आम्ही करू, पण तुम्ही चर्चा तर केली पाहिजे, त्याच्यात सत्य काय ते समोर आलं पाहिजे. नाही तर कोण काय बोलतं याच्यापेक्षाही मला असं वाटतं की जेव्हा ही चर्चा होईल, देश संपूर्ण सगळा पाहिल, देशातली जनता पाहिल, तेव्हा सत्य समोर येणारच आहे. तेव्हा मला असं वाटतं याच्यावरती बोलणं योग्य होतं. म्हणूनच त्याच्यावरती ताबडतोब कारवाई केली, त्याच्यावरती ताबडतोब कारवाई केली. त्याच्यामागचा खरा दोषी कोण आहे हे शेवटी CBI सारखी देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लागली. आता त्यांनी SIT स्थापन केली आहे, त्याच्यामध्ये जे काही प्राथमिक अहवालात दिसले ते 13 लोक जेलमध्ये टाकलेली आहेत. आता त्याचा विस्तृत तपास होईल, चर्चा हाऊसमध्ये होईल आणि खरं जे आहे ते समोर येईल. तुम्ही काँग्रेसची मोठी यादी तुम्ही वाचली, त्यामुळेच काँग्रेस अशा पद्धतीने बाहेर सरकार बदललं. तुमचं सरकार तुमच्या काळात बी तेच होतंय नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भविष्यामध्ये असं होणार नाही याची खबरदारी सरकार घेतंय. झालं त्याच्यावरती ताबडतोब इलाज केला गेला, ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली गेली. मी तुम्हाला सांगितलं केवळ अशा परीक्षा घ्यायला जवळजवळ 6 महिन्याची पूर्वतयारी सरकारला लागते. केवळ 37 दिवसात लगेच नीटची परीक्षा पुन्हा झाली, 25 दिवसाच्या आत निकाल लागले. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ताबडतोब जे करायचे दोन्ही गोष्टी केल्या. एका बाजूला कारवाई केली दोषींवरती आणि दुसऱ्या बाजूला ताबडतोब परीक्षा रद्द करून दुसरी परीक्षा झाली, निकाल झाले, विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले. त्यामुळे सरकार त्याची जबाबदारी झटकत नक्की नाही. दिल्लीतले लाठीचार्ज झालं ते योग्य होतं की नाही? 20 जणांना आपला जीव द्यावा लागलाय आणि मग हे म्हणजे ही कुठल्याच सरकारसाठी भूषणावह बाब नाहीये की आम्ही 37 दिवसामध्ये झालेली घटना 100% दुर्दैवी आहे. 20 मुलांचे जीव गेले, 100% झालेली ही घटना दुर्दैवी आहे आणि म्हणून त्याच्याकडे आम्ही संवेदनशील भावनेतच पाहतोय. त्यामुळे कडक आंदोलन बघून वाटत नाही की भाजप सरकार या सगळ्याकडे चर्चा चालू आहे ना. शेवटी बघा, एखादं आंदोलन सोडवायचं असेल तर त्याला एकच माध्यम आहे, चर्चा, संवाद. तो संवाद नाही, त्याच्या अगोदर संवाद सुद्धा चालू आहे. नाही, मला असं वाटतं की मी मगाशी म्हणालो तसं मी त्या दिवशी हेच आत्ताही तेच म्हणतो की शेवटी संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय. आंदोलन असेल, त्यांना लोकशाहीच्या पद्धतीनं न्याय मागणं असेल, हे त्यांना कोणीच अडवू शकत नाही, हा त्यांचा अधिकार आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं निर्णय काय होईल, त्याच्यामध्ये काही दिवस याच्यामध्ये आता गेलेत, नक्की गेलेत, पण आता ते मला असं वाटतं की संवाद सुरू आहे. याच्यामध्ये निश्चित लवकरच मार्ग निघेल आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं जे काही आंदोलन चालू आहे मला असं वाटतं त्याच्यातनं 100% काही ना काही संवाद आणि समन्वयात राजीनाम्याची काही हालचाल सुरू आहे का? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा
मी आता पुन्हा तोच प्रश्न येतो. मी तेच सांगितलं की शेवटी तपास सुद्धा सुरू आहे, संसदेमध्ये याची चर्चा सुद्धा चालू होणार आहे. संसदेत चर्चा झाल्यानंतर सत्य समोर येईल ना, सत्य समोर येईल. एखाद्या संस्थेमध्ये जर घोटाळा होत असेल तर त्याचा सर्वोच्च पदावरचा जो माणूस त्याची तो बी जबाबदार असतो त्या खात्याचा तो. मग आता तुम्हाला असं वाटत नाही का धर्मेंद्र प्रधान सुद्धा तेवढे जबाबदार आहे? पुन्हा तोच प्रश्न आल्यानंतर मी तेच उत्तर देतोय की आपल्याला याच्यामध्ये शेवटी त्याच्या मुळाशी पण जावं लागणार. त्यामुळे याच्यातला दोषी कोण आहे, याच्यातली नेमकी यंत्रणा काय आहे, आता प्राथमिक स्वरूपात जे दिसलेत त्यांना अटक झाली, त्यांच्यावर कारवाई होतीये, याचा पूर्ण तपास होईल आणि मग त्याचा निष्कर्ष आपण काढू. अण्णा हजारे सुद्धा आंदोलनावर बसले आज नगरमध्ये. आणि म्हणालो ना, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे तो. अण्णा तुम्ही म्हणाले सभागृह चालू दिलं जात नाही, मात्र विरोधी पक्ष नेते म्हणतात आणि तुमचे मंत्री म्हणतात आमच्या नियमानुसार आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्ही काही नियम ठरवू. मुद्दा आहे की तुम्हाला संवाद विद्यार्थ्यांच्या साधायचं तर म्हणजे विदाऊट तुमच्या नियमानुसार संवाद होऊ शकतो. असं होत नाही. सभागृहाचं कामकाज एका विशिष्ट नियमानेच चालतं. त्या नियमानुसार तुम्हाला पूर्ण बोलायची संधी दिली जाते असं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे विरोधकांना पूर्ण बोलायची संधी दिली जाणार आहे आणि त्याचं उत्तर द्यायला सरकार बांधील आहे, सरकार कटिबद्ध आहे, हे आम्ही सांगतोय. दिल्ली पोलिसांचे जे अधिकारी आहेत, एका डीसीपीला तुम्ही सस्पेंड केले, अॅग्री मान्य सरकारनं कारवाई केली. पहिला तो सीजेपीचा विजय म्हणता येईल. दुसरं असे अनेक अधिकारी आणि कर्मचारी आहेत पोलीस, दिल्ली पोलीस दलातले, की त्यांनी अक्षरशः बेदम मारहाण केली आहे. त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? सगळे मी तेच आपल्याला सांगतो की सगळा तपास सुरू आहे. सीबीआयच्या मार्फत SIT स्थापन केलेली आहे. जंतर मंतरवरचा विषय असेल, संसदेच्या आजूबाजूला जो काही मोर्चा तिथपर्यंत आला त्यावेळेचा जो काही विषय असेल, एकूण सगळ्याच घटनेचा सीबीआय तपास सुरू आहे. ही देशातली मी म्हणालो तशी सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. आता याच्यात जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आता बोलण्यात जातं, पण नक्की जे दोषी असतील त्याच्यावरती कारवाई होईल. उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मोर्चाचं आयोजन केलंय. उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मोर्चा मुंबईत काढायचं ठरवलंय, तर या सगळ्या घटनेकडे कसं बघतात? आता यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. शेवटी बघा, ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व करत होते मला त्यांचेच सहकारी सुद्धा पक्षातले सांगतात की त्या काळात सुद्धा कोरोनासारख्या संकटात सुद्धा केवळ आठवड्यात म्हणजे पूर्ण कार्यकालात 2 वेळा मंत्रालयात गेलेले आमचे मुख्यमंत्री होते ते. आता हे सगळं झाल्यानंतर आता त्यांना कुठंतरी काही हातातच काही राहिलेलं नाही. त्यामुळे असे विषय मिळाले त्यामुळे त्याच्यात त्यांचाही राजकीय काय फायदा करून घेता येईल त्याचा प्रयत्न करतायत. अण्णा तुम्ही पत्रकार परिषद घेताय, अशीच पत्रकार परिषद धर्मेंद्र चव्हाणांनी घेतली तर प्रधानांनी घेतली तर असं वाटत नाही का सगळे सुटेल प्रश्न? नाही, सगळ्यांची प्रसार माध्यमांची आमची सगळी लोक बोलतायत, कुठे बोलताय? सगळी बोलतायत. आमचे नड्डाजी बोलतायत, आम्ही बोलतोय, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत. नाही, राष्ट्रीय अध्यक्ष बोलतील ना, तेही बोलतील. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत, आमचे नड्डा साहेब बोलतायत, प्रत्येक त्या खात्यातले बाकी मंत्री बोलतायत. आज बोलले ना, आज त्यांनी क्लिअर सांगितलं. ऐका ना, आता त्यांनी स्पष्ट देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते कधी काय घेतील हे मी नाही सांगू शकत. पण आज माननीय मोदीजींनी स्पष्टपणे हा संदेश दिलाय. ते मला वाटतं कदाचित तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल, पाहिलंही असेल. कदाचित ते तुम्ही दाखवलं का नाही मला माहित नाही, पण तेही दाखवलं पाहिजे. तर तुम्ही तेही दाखवलं म्हटल्यानंतर चांगलं की या देशातील विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना निश्चितपणे त्यांना न्याय मिळणार आहे आणि त्यांचं भविष्य हीच आमची प्राथमिकता. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.